जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचं या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 38वा दिवस 8 फेब्रुवारी 2026 रविवार. चला तर मग आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना करू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलप्राप्ती म्हणजेच फलश्रुती ऐकूया. ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतःच लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशक प्रथम समासात वर्णन केलेली आहे. तर अशी ही फलश्रुती आता आपण वाचूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आचारामध्ये, आता येथे अर्थ असा की कोणाच्या आचारामध्ये, तर जी व्यक्ती नित्य नियमाने सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे वाचन किंवा या ग्रंथाचे श्रवण करीत असेल त्याच्या आचरणामध्ये म्हणजे वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपले दशक दुसरा समास 7वा सत्व गुण लक्षण या समासाचे वाचन चालू आहे आणि मागील भागात आपण
ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 60 क्षमा असावी, ओवी क्रमांक 61 ते ओवी क्रमांक 70 या ओव्यांचं वाचन केलेलं आहे. आज आपण ओवी क्रमांक 71 पासून सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ जिथे 17वी ओवी संपते तिथूनच पुढे सत्क्रिया या शब्दाने 71व्या ओवीची सुरुवात झालेली आहे. तर तिथूनच आपण पुढील वाचनास सुरुवात करूया. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी, तो सत्वगुण. जया आवडे प्रातस्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवार्चन, करीतो सत्वगुण. पर्व काळी अति सादर, वसंत पूजे सतत्पर, जयंत्यांची प्रीती थोर, तो सत्वगुण. विदेशी मेले मरणे, तयास संस्कार देणे, अथवा सादर होणे, तो सत्वगुण. कोणी एकास मारी, तयास जाऊन वारी, जीव बंधन मुक्त करी, तो सत्वगुण. लिंगे लाखोली अभिषेक, नामस्मरणी विश्वास, देव दर्शनी अवकाश, करी तो सत्वगुण. संत देखोनी धावे, परम सुखे हेलावे, नमस्कारी सर्व भावे, तो सत्वगुण. संत कृपा होय जयास, तेने उद्धरिला वंश, तो ईश्वराचा अंश, सत्वगुणे. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना, तो सत्वगुण. आवडे पुण्य संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर, तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ओवी क्रमांक 71 ते ओवी क्रमांक 80 यांचा मराठी अर्थ पाहूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटच्या ओळी पासून 71व्या अंकापासून पुढील आपण मराठी अर्थ वाचण्यास सुरुवात करूया. चांगली कर्मे करावी, वाईट कर्माचा त्याग करावा, भक्ती मार्गाने जावे तो सत्वगुण. सत्क्रिया व भक्ती मार्ग यांचे आचरण कसे करावे ते पुढे 85व्या ओळीपर्यंत सांगितलेले आहे. प्रातस्नान करणे, पुराण ऐकणे, मंत्रोपचार युक्त देवपूजा करणे, अशी कामे आवडू लागली. स्नान पूजन भजन यांविषयी प्रेम उत्पन्न झाले की तो सत्वगुण. ग्रहणादी पर्वकाळाची विधिविधीने आदरपूर्वक करतो, वसंत पूजा तत्परतेने करतो, तसेच श्रीराम कृष्णादी जयंत्याही मोठ्या आवडीने पाळतो, जयंत्यादी पर्वे उत्साहाने करतो, तो सत्वगुण. परदेशांत कोणी अकस्मात मरणाने मेल्यास, अनाथ प्रेत असल्यास त्याचा अग्नी संस्कार करतो अथवा सहाय्य करतो, तो सत्वगुण. एखाद्यास कोणी मारीत असल्यास त्यास सोडवितो, कोणी जीव बंधनात पडला असेल तर सोडवितो, दुःख व बंधन यांपासून जीव सोडवितो. पार्थिव लिंगे कोटी लिंगार्चन, बिल्वादिकांची लाखोली वाहने, अभिषेक करणे, नामस्मरणांवर विश्वास असणे, देवदर्शनास प्रापंचिक अडचणीस न जुमानता मोकळा वेळ देतो, तो सत्वगुण. संतांस पाहताच त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या आनंदाने धावत जातो, मोठ्या सुखाने तल्लीन होतो आणि त्यांस काया वाचा मने करून नमस्कार करतो, तो सत्वगुण. साधू संतांविषयी परमादर व प्रेम इत्यादी गुण ह्याचे ठिकाणी सहजच प्रकट झालेले दिसतात. जो संत कृपेला पात्र झाला त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला. सत्वगुणामुळे तो परमेश्वराचा अंश होय.
लोकांना सन्मार्ग दाखवितो, भगवत भजनाला लावतो आणि अज्ञानी जीवांना ज्ञान शिकवितो, तो सत्वगुण होय. पुण्य संस्कार गर्भाधानादी देहशुद्धर्थ होणारे अथवा चित्तशुद्धर्थ होणाऱ्या पुण्यकर्माचे मनावर घडणारे संस्कार आवडतात. देवास किंवा सद्गुरूस नमस्कार, प्रदक्षिणा घालणे, पुष्कळ पाठांतर असणे, तो सत्व गुण. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील ओव्यांचे वाचन आपण पुढील भागात करूया. आता आपण संत शिरोमणी श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या वाचनाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा पुन्हा एकदा नमस्कार. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.